जय मित्रांनो, मी नंदो केंद्रे. मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट चॅप्टर म्हणजे संख्या समान. मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न पोलीस भरतीचा पेपर असो किंवा कोणती एक्झाम असो, एक किंवा दोन प्रश्न यावर फिक्स असतात. परंतु मित्रांनो, हे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला काही नियमाचं पालन करावं लागतं, नियम पाठ करावे लागतात, लक्षात ठेवावे लागतात. जर आता पहा, हे 23 आहे, हे 14 आहे, 16 आहे, 7 आहे, हे या ठिकाणी 15, तर या ठिकाणी हे प्रश्नार्थक चिन्ह आहे. तर तुम्हाला आता काहीतरी म्हणजे क्रिया करून ही मधली संख्या आपल्याला काढायची आहे. तर मित्रांनो, हे काढत असताना तुमच्या डोक्यामध्ये विचार आला हवा, जर तुम्हाला लहान संख्या दिसत असतील, लहान संख्या केव्हा होती रे? जर दोन संख्यांची वजाबाकी केली, लहान संख्या तयार होती. जर एखाद्या संख्येचं वर्गमूळ घेतलं, लहान संख्या मिळते. एखाद्या संख्येचं घनमूळ घेतलं, लहान संख्या तयार होती. जर बेरजेला एखाद्या संख्येनं जर भाग दिला तर लहान संख्या तयार होती. मग मोठी संख्या केव्हा तयार होती रे? जर गुणाकार केला, मोठी संख्या तयार होती. एखाद्या संख्येचा वर्ग केला, मोठी संख्या तयार होती. एखादी संख्या पट्टीत लिहिली किंवा पट केली तर मोठी संख्या तयार होती. जर गुणाकाराची दुप्पट तिप्पट केली, मोठी संख्या तयार होती. ही आपल्याला क्रिया किंवा n वर्ग प्लस n, ती संख्या जर त्याचा वर्ग केला किंवा बेरीज केली, दुप्पट केली, तिप्पट केली तरी मोठी संख्या तयार होती. तर या ठिकाणी आता पहा, ही 15 आहे, इथं 12 आलेलं आहे. आपल्याला या ठिकाणची संख्या काढायची आहे. आता या वर्तुळाबाहेरील हे 4 संख्या आहेत. म्हणून तुम्हाला 1 ते 30 पर्यंत टेबल माहीत पाहिजे. 1 ते 30 पर्यंत वर्ग तोंडपाठ पाहिजे. 1 ते 20 पर्यंत घन तोंडपाठ पाहिजे. तर या ठिकाणी पहा बरं, आता आपण करू. जर हे 23 प्लस 14 प्लस 16 आणि प्लस 7 केलं. आता पहा, हे 14 मध्ये 16 आणि 7 किती झाले रे? 23. किती झाले? 23. आणि हे 14 37 आणि 37 आणि 23 60. बरोबर, ह्यांची बेरीज किती आली रे? 60 आली. मग जर आलेल्या बेरजेला मला माहीत आहे, जर 4 भाग दिला तर या ठिकाणी 15 येणार. बघा, आपण काय केलं मित्रांनो, गोट्या काय केलं आपण? वर्तुळाबाहेरील संख्यांची बेरीज केली आणि येणाऱ्या बेरजेला जर 4 भाग दिला तर या ठिकाणी आपल्याला 15 संख्या भेटते. मग जर पुढचा टप्पा पाहू, बाहेरील संख्यांची बेरीज करा. हे 20 5 25 25 आणि हे 17 42 42 आणि हे 6 48. जर 48ला बघा, इथं 4 भाग दिला, इथं पण तुम्हाला बेरजेला 4 भाग द्यावा लागेल. जर 4 भाग दिला, मला माहीत आहे 4 1 4 4 2 8 आलं का 12. आता इथं करा, हे 18 आणि हे 12 30 30 आणि हे 16 46 46 आणि हे 22. किती झाले रे? 46 आणि 22 म्हणजे हे 48 50 60 68. किती होणार? 68 होणार. मग जर तुम्ही 68ला 4 भाग दिला, 70 चौक 68. बरोबर आहे. हे 18 आणि 12 30 30 30 30 40 50 52 आणि 52 आणि हे 16 68. बरोबर आहे. किती आपलं उत्तर आलं रे? 17. हे पर्याय क्रमांक आपलं 1 हे योग्य उत्तर आहे. म्हणून हे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला मी एक गोष्ट लक्षात ठेवा, लहान संख्या केव्हा तयार होती, मोठी संख्या केव्हा तयार होती, हे तुमच्या डोक्यात भिनलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, आपण हे साधे सिंपल गणित सोडून द्या. आता पेपरची काठ्याने पातळी वाढलेली आहे.
आपल्याला त्यानुसार अभ्यास करावा लागणार आहे. आज कॉम्पिटिशन फार वाढलेलं आहे. त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकणं फार गरजेचं आहे. जर आपण वरवर अभ्यास केला तो मुलगा टिकू शकत नाही. पुन्हा तुम्ही आत्मविश्वास कमी करता, मनाचं खच्चीकरण करता. म्हणून मी सांगतो, मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, मनातून हरलेला माणूस कधी जिंकू शकत नाही. म्हणून बाबांनो, पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा हा मनात होतो. जी माणसं मनाने जिंकलेली असतात ती माणसं पराभूत होऊ शकत नाहीत. चला पुढचा प्रश्न पाहून घ्या. मग या ठिकाणी आपलं उत्तर कोणतं आलं रे? 17 आलेलं आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय उतरल्या. प्रश्न काय? आता पहा, या ठिकाणी काहीतरी इथं 16 आहे, आपल्याला ही मधली संख्या काढायची आहे. मग हे 16 आणि हे 24 ह्या दोन संख्यांची काहीतरी प्रक्रिया करून ही मधली संख्या आलेली आहे. तर आपण पाहूत, आपण जर हे 16 अधिक 24 केलं बरोबर 40 येणार. आता पहा, समजलं पाहिजे, सराव फार महत्त्वाचा आहे. मला माहीत आहे ह्या 40ला गुणिले 3 केलं तर बरोबर 120 आलं ना, 120. तसंच आपण हे 23 आणि हे 17 किती झाले रे? 17 आणि 23 हे 40. जर ह्या 40ला 3नेच गुणायचं, ज्या संख्येनं गुणलं ना तुम्हाला त्या संख्या काढावं लागतं. आलं 120. मग त्याच पद्धतीनं हे 34 अधिक 26, 34 अधिक 26 बरोबर 60 होणार. इथं 3ला गुणलं ना, मग 60ला हे 3नं जर गुणलं ना 180 येणार. 60 त्रिक 180 आहे का? आपलं पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पहा, रिजनिंग हा एक मित्रांनो असा सब्जेक्ट आहे, समजला 5 सेकंदात उत्तर. जर तुम्हाला हे एक प्रकारचं कोड आहे, जर समजलं 1 सेकंदात उत्तर निघतं. जर नाही समजलं तुम्ही दिवसभर भिंतीला धडका घ्या, उत्तर मिळत नाहीये. म्हणून तुमचा सराव असणं फार गरजेचं आहे. म्हणून हरिवंशराय बच्चन म्हणायचे, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तुम्ही प्रयत्न करीत राहा. म्हणून रिजनिंग हा सब्जेक्ट आहे ना, बुद्धिमत्ता, ह्याला सराव करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. चला, आपलं उत्तर कोणतं आलं रे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आलेलं आहे. चला पुढचा प्रश्न पहा. पहा, या ठिकाणी हे आकृतीमध्ये हे 3 आहे, इथं 5 आहे. आता पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं, जर तुम्हाला इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे, जर तुम्हाला मोठी संख्या दिसत असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं मोठी संख्या केव्हा तयार होते रे? जर 2 संख्येचा गुणाकार केला मोठी संख्या तयार होती, एखाद्या संख्येचा वर्ग केला मोठी संख्या तयार होती, जर पट्टीत संख्या तयार केली तर मोठी संख्या मिळते, एखाद्या संख्येचा घन केला मोठी संख्या मिळते. मग या ठिकाणी आपल्याला माहीत पाहिजे, तुम्ही जर इथंच मायनस प्लस करीत बसले तर तुम्हाला माहीत पाहिजे इथं 60 आहे. मग ह्या 2 संख्यांची काहीतरी क्रिया केलेली आहे, तेव्हा 60 संख्या केलेली आहे. आता पाहू बरं. आता हे आपण काय करणार, हे 3 आणि हे 5 चा गुणाकार, 3 5 हे 15. बर, मग पुन्हा आलेल्या गुणाकाराला पुन्हा जर 4 न गुणलं तर मित्रांनो या ठिकाणी 15 चौक 60 संख्या येते. ह्या 2 संख्यांचा गुणाकार आलेल्या गुणाकाराला जर 4 ने गुणलं तर 60 संख्या आली. आपल्याला या ठिकाणी 4 नेच गुणावं लागणार. आता इथे का पाहू, पहा, हे 4 गुणिले 6 4 सक 24 आणि ह्याला आलेल्या गुणाकाराला जर 4 न गुणलं 24 चौक 96. तर मित्रांनो आहे का पर्याय? हे आपलं पर्याय क्रमांक
3 हे आपलं योग्य उत्तर आहे. ज्या संख्येला इथं जर 4 न गुणला असेल त्याच संख्येनं आपल्याला 4 नच गुणावं लागतं. तुम्ही ते 1 संख्यानं गुणता, तिकडे एका संख्यानं गुणता. गुणधर्म काय सांगतो? 2 संख्यांचा गुणाकार करा, आलेला गुणाकाराला 4 नच गुणा. इथं आपण 2 संख्येचा म्हणजे इथं जी क्रिया केलेली आहे तुम्हाला तीच क्रिया हे उत्तर काढण्यासाठी करावी लागते. काय करावं लागतं रे? तुम्हाला तीच क्रिया पुढील उत्तर काढण्यासाठी करावी लागते. बघा, संख्या समन, सांकेतिक भाषा, लयबद्ध मालिका, अक्षर मालिका, दिशाज्ञान, दिनदर्शिका, बैठक व्यवस्था, कूट प्रश्न ह्या रिजनिंगमध्ये फार इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत. यावर हमखास प्रश्न असतो. म्हणून तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणं फार गरजेचं आहे. आणि मित्रांनो, गोट्या या ठिकाणी सराव होणं फार महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, अभिनव क्लास ॲप, या ॲपमध्ये आपण संपूर्ण अंकगणित जवळजवळ मित्रांनो गोट्या 30 चॅप्टर आहेत आणि रिजनिंगचे 21 चॅप्टर आहेत. आणि एकदम ट्रिकच्या माध्यमातून 10 सेकंदात जे 36 सेकंद कसा प्रश्न सोडवता येईल अशी रचना केलेली आहे. आणि त्या ॲपमध्ये सर्व एकदम सोप्या ट्रिकच्या माध्यमातून प्रश्न समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जा, अभिनव क्लास हे ॲप घ्या, डाउनलोड करा. जर मित्रांनो असंच दणदणीत रिजनिंग शिकण्यासाठी किंवा मॅथ शिकण्यासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांनो कमेंट करायला विसरू नका. कारण की तुम्हाला जे अडथळे येतात, जे समस्या येतात, मला कमेंटच्या मार्फत मला कळन किंवा तुम्हाला तुमच्यामध्ये काय सुधारणा करायची आहे. तर मित्रांनो पहा, ही स्पर्धा परीक्षा आहे. पेपरची काट्याने पातळी वाढलेली आहे. हे सोपं संपलं गोट्या, सोपं संपलं. हे बेरीज वजाबाकी गुणाकार आपल्याला बघा त्याच्यामध्ये टिकणं फार गरजेचं आहे. मेरिटमध्ये येणं फार गरजेचं आहे. मी करतो पोलीस भरती, करतो, करायला त्याला काही महत्त्व नाही, त्याला काय अर्थ आहे का? नाही आहे. आपण मित्रांनो, मी संध्याकाळी 9 वाजता एक रिजनिंगचा असो किंवा मॅथचा असो एक व्हिडिओ अपलोड केला जातो. आणि हे म्हणजे एक शॉर्ट व्हिडिओ आहे. जर डिटेल माहिती अभिनव क्लास ॲपमध्ये देण्यात येणार आहे. तर जर समजला असेल लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.